दिवसापासून आपण मनाच्या श्लोकावर आधारित प्रवचन घेत आहोत. तर हे सगळे आपल्या दुःखाचं कारण एक आहे तर आपलं मन आहे. पण आजचा जो टॉपिक असणार आहे, माणूस मेल्यानंतर त्याची कीर्ती कशी राहील. प्रत्येकजण कीर्ती राहावं किंवा आपलं नाम व्हावं यासाठी खूप प्रयत्न करतो. म्हणून जिवंतपणे लोक कोणी पाणी पोई दे, एखादी वॉशिंग मशीन दिली, आपलं फ्रीज दिलं मंदिराला तर नाव टाकतात. एखादा फोटो दिला तरी नाव टाकतात. किंवा काहीतरी आपलं नाव राहावं याच्यासाठी काय करतात लोक, प्रत्येक ठिकाणी घरावर, बंगल्यावर, गाडीवर नाव टाकत असतात की माझ्या मृत्यूनंतर माझं नाव राहावं. मग तो काही ना काही प्रयत्न करतो. आणि याच्यामध्ये पुढारी विशेष करून राहतात. म्हणजे पुढारी त्याच्यात राजकारणी, समाजकारणी, क्रिकेटपटू, सिनेनट, नटी, हे सगळे त्यांचं नाव राहण्यासाठी खूप प्रयत्न करतात. पण काही काळानंतर जेव्हा ते मृत्यूला पावतात तर त्यांचे लोक स्मरण करतात. नंतर कोणी आठवत नाही. नवीन पिढी येते आणि मग जुन्या पिढीला लोक विसरत जातात. आता जुन्या काळाचे कोण सिंगर होते, कोण नट्या होत्या, कोण हिरो होतं, कोणाला काही घेणं देणं नाही पडलं. नवीन लोकांना बघत असा. मग हे लोक मेल्यानंतर काय करतात किंवा जिवंतपणे मग आपलं नाव स्टेडियमला टाकतील किंवा एखाद्या पार्कला नाव देतील किंवा एखाद्या रस्त्याला नाव देतील जिवंतपणे. आणि मेल्यानंतर तर लोक देतात की त्यांचं स्मरण व्हावं. पण मेल्यानंतर सुद्धा किती लोक नाव घेतात. आता आपण नाशिकमध्ये कितीतरी गल्यांची नावं येतात, वेगवेगळे नाव आहेत, पण कोणाला काय त्याचं घेणं देणं नाही पडलेलं आहे. पण ते नाव काळानुसार नष्ट होत आहे. आणि मग लोक, राजकीय परिस्थिती बदलली की तो त्या विचाराच्या लोकांची नावं टाकतो, पुन्हा बदलतात आणि मग काळानुसार सगळे नावं नष्ट होऊन जातात. पण इथे समर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोकांमध्ये एक गोष्ट सांगतात की माणसाची कीर्ती काय न करता राहते, काय न करता. आणि त्या सुंदर श्लोकामध्ये काय म्हणतात, देहे त्यागीत कीर्ती माग उरावी, मना सज्जना हीच क्रिया धरावी, मना चंदना परी तोत झिजावे, परी अंतरी सजन निवावे. या सुंदर श्लोकाच्या माध्यमातून काय म्हणतात, देह त्याग कीर्ती मागे उरावी. मेल्यानंतर तुमची कीर्ती राहील. या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती, तो श्रीमंत राहू, गरीब राहू, काळा राहू, गोरा राहू, ज्ञानी राहू, अज्ञानी राहू, कोणी राहू, या जगामध्ये मृत्यूला येणार आहे. म्हणून मृत्यूला या जगात कोणी टाळू शकत नाही. म्हणून महाभारतामध्ये यक्षाने प्रश्न विचारला युधिष्ठिर महाराजाला. काय प्रश्न विचारला, ह्या जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय. त्यावेळेस युधिष्ठिर महाराज या सुंदर श्लोकामध्ये काय म्हणतात, आने आने भूताने गच्छन्ति यमालय, शेष स्थावर मिच्छन्ति किम आच्छिर्त परम. याच्यामध्ये आने आणि प्रत्येकजण मूर्तीला पावते. आने आणि भूताने यमालय गच्छन्ति, प्रत्येकजण मूर्तीला पावते. यमालयकडेच आहे. आणि गेल्यानंतर स्थावर मिच्छन्ति, जो थांबतो त्याला काय वाटते, सगळी दुनिया मारणार आहे, मी मारणार नाही. आता 2-3 दिवसापूर्वीच आमच्या त्या भक्ताची आई वारली होती. म्हणून अंत्यविधीसाठी मी याच्यामध्ये गेलो होतो, समशमी पंचवटीच्या याच्यामध्ये गेलो. गेल्यानंतर पाहिलं तो कोणाला काही घेणं देणं नाही पडलं. आणि तिथं ज्याचे त्याचे नातेवाईक ज्याचे त्याच्या डेड बॉड्या जाळत होतं. आणि लोक 5 मिनटं शोकसभा झाली, लोक गेले की लगेच गप्पा मारत मारत बाहेर निघाले सगळेजण. पण सांगायचा मुद्दा असा आहे की ह्या जगात कोणाला काही मृत्यूचं घेणं देणं नाही पडलं आणि ते सेन्सिटिव्ह. पण यांना हे वाटत नाही की अरे बाबा, एक दिवस आपण आपल्या ह्या नातेवाईकाला झोपवलं आहे, एक दिवस आपण सुद्धा तिथं त्या याच्यामध्ये आपल्याला सुद्धा झोपवलं जाईल. पण तो काय भ्रमात राहतो, स्थावर गच्छन्ति, सगळे मारणार आहे पण मी मारणार नाही. आणि जेव्हा अशा भ्रमात राहतो याला म्हणतात माया. माया म्हणजे काय, जे दिसत नाही त्याचं इमेजिनेशन करणे. आणि अशा मायामध्ये फसल्यानंतर बघा, लोक बाहेर आल्यानंतर त्याच्या बिझनेसच्या गप्पा चालतात किंवा त्याला ऑफिस. आता सोमवारी आमच्या भक्ताची आई वारली, 80% लोक आले नव्हते अंत्यविधीला. का, ऑफिसचं काम आहे, बिझनेस आहे, कोणाला फंक्शन्स आहे, प्रत्येकजण काही नाही करत. पण एक विचार केल्यानंतर अरे बाबा, हे प्रत्येकाला ही गोष्ट येणार आहे. म्हणजे युधिष्ठिर महाराज काय म्हणते, जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय माहिती का, आपण म्हणतो ताजमहल, आणखीन काही गोष्टी, नाही, सगळ्यात मोठं आश्चर्य, सगळे मारणार आहे, मी मारणार नाही. म्हणून इथे काय आहे,
ह्या मृत्यू सगळ्यात डेंजर, पण असा मृत्यू येणार आहे प्रत्येकाला. पण त्या मृत्यूच्या पहिले भक्तितीर्थ महाराज एका प्रवचनामध्ये म्हणतात, मरण्याच्या पहिले मरा, मरण्याच्या पहिले मरा, डाय फॉर युअर डाय. मग मृत्यूच्या पहिले मरा. कसं की तुम्ही स्वतःला असं प्रिपरेशन करा की अरे आपण गेलो. जेव्हा ही भावना येते ना, मनुष्य खूप चांगलं आपल्या जीवनात वागतो आणि त्याचे व्यवहार, त्याचं वागणं, त्याचं बोलणं, अध्यात्मामध्ये गांभीर्य येते. मरण्याचे पहिले मरा म्हणजे काय की मरणानंतर तुमचे सगळे संबंध, सगळ्या गोष्टी ह्या जगातल्या डिटॅचमेंट होऊन जातात. तर त्यांचं सांगण्याचा अर्थ असा आहे की मरण्याच्या पहिले ह्या जगातल्या सगळ्या गोष्टीचे रिमूव्ह होऊन जा, जे मरणानंतर होणार आहे. म्हणून मरण्याच्या पहिले मरा म्हणजे काय की अटॅच ठेवू नका, अध्यात्माचं कार्य करा. म्हणून हे मरण येणार आहे, पण मरणानंतर कीर्तिपार उरावे. आणि मग मेल्यानंतर काय राहील तुमचं, डेड बॉडी तर जाळल्या जाते. घरात जास्तीत जास्त मुलं, सुना, जे कोणी नातेवाईक असते ते फोटो लावतात. मग तो फोटो कसा राहील, जशी जशी एक पिढी वाढेल तसा तसा एक फोटो मागं होत जाते. मग कोण बघत नाही, अरे हा जो बघा पंजोबा आहे. माणसाची कीर्ती कशी राहील, तर त्याच्या भौतिक कार्यामुळं त्याची कीर्ती राहणार नाही. मग तो किती मोठा राजकारणी असो, पुतळे बांधले, मोठा सिने नट नटी असो, एखादा क्रिकेटपटू असो, त्या टायमाला जेव्हा खेळतो तर त्याचं गुणगान करतात. मेल्यानंतर जास्तीत असं पुतळं उभारतात, पण नंतर ते लोक घेऊन जातात. पण त्या काळानुसार त्यांची कीर्ती नष्ट होऊन जाते. पण ह्या जगामध्ये एकाची कीर्ती राहते, ते म्हणजे साधू संतांची. ते जर पाहायला गेलं ते मटेरिस्टिक भौतिक गोष्टी काहीच करत नाही, पण त्यांची कीर्ती आज पण गुणगान केल्या जाते. मूर्तीनंतर सुद्धा त्यांच्या मूर्त्या जास्त नाहीत, पण आज बी प्रत्येकाच्या जीवनामध्ये, शब्दांमध्ये, व्यवहारामध्ये त्यांचं स्मरण केल्या जाते. जसं इस्कॉनचे फाउंडर आचार्य हिज डिवाइन ग्रेस येशू भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, आता त्यांनी शरीर सोडून 1970 पासून म्हणजे 50 वर्ष झाली, पण आज प्रत्येक इस्कॉनच्या 1000 मंदिरामध्ये त्यांची पूजा केली जाते. का बरं? कोण करतं एवढं? 70 म्हणजे 1000 मंदिरामध्ये कोणाची पूजा केली जाते? आणि प्रत्येक प्रवचनामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये दिवसातून 1000 वेळा त्यांचं नाव काढलं जातं. का? त्यांची संबंध जे कृष्णाशी जोडलेलं आहे, जे यशवंत आहे, जे शाश्वत आहे, ज्यांची कीर्ती गातात त्यांची कीर्ती राहते. कीर्ती करणारे, म्हणून कीर्तन कशासाठी म्हटलं जाते? जो भगवंताची कीर्ती गातो त्याची कीर्ती राहते. जो भौतिक जगाची कीर्ती गातो तर भौतिक जगात त्याची कीर्ती काळानुसार नष्ट होऊन जाते. पण भगवंताची जो कीर्ती गातो त्याची कीर्ती अखंड राहते. जोपर्यंत भगवंत आहे तोपर्यंत. जसं महर्षी वाल्मिकी आणि जेव्हा ब्रह्माजी म्हणतात जोपर्यंत सूर्यचंद्र राहील, पर्वत राहते, तोपर्यंत तुझं वाल्मिकी रामायण राहील आणि तुझं नाव गुणगान केलं जाईल. कोणाचं केलं जाते? लोक म्हणतात अमर रहे, अमर रहे. आता कोणताही पुढारी लिहिला, त्याचे सगळे कार्यकर्ता अमर रहे, अमर रहे पेटून दिला की आपोआप सगळे गायब होऊन जातात. कोण अमर रहे? नंतर मग कोणी नाही त्याच्या कार्यामध्ये. अरे घरच्या बायका राहत नाही, लगेच शपथविधी घेतात. तर हे जगात म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की कीर्ती, जो भौतिक जगामध्ये कीर्तन करतो भौतिक गोष्टीचं, त्याची कीर्ती काळानुसार. पण जो भगवंताची कीर्ती गातो, महर्षी वाल्मिकी आपलं ब्रह्माजी सांगतात की ती कीर्ती आज मी राहते. तुकाराम महाराज घ्या, आज 400 वर्षापासून भजनामध्ये तुकाराम महाराजाचं गुणगान केले जाते. ज्ञानेश्वर माऊली 700 वर्षे झालेले आहेत. आदिशंकराचार्य 1200 वर्षे झालेले आहेत. श्रीपाद रामानुजाचार्य त्यांना 1000 वर्षे झालेले आहेत. एवढ्या महापुरुषांचे नाव आज गुणगान केले जाते. मला सांगा, ह्या जगातले कोणताही मोठा व्यक्ती किती वर्ष गुणगान केले जाते? आपल्याकडे देश स्वतंत्र झाल्यानंतर जे काही महापुढारी होऊन गेले त्यांचं कोण आहे? नवीन नवीन पुढारी आले की जुन्या पुढाऱ्याला विसरत जातात. पण भगवंताचे भक्त जे भगवंताची भक्ती करतात त्यांचं कायमस्वरूपी राहतात. जे भौतिक जगामध्ये राहून तुमची कीर्ती कोणी गुणगान करणार नाही, पण भगवंताच्या संपर्कात आल्यानंतर, भक्ती केल्यानंतर तुमची कीर्ती कायमस्वरूपी राहते. म्हणून इथे समर्थ रामदास या श्लोकाच्या माध्यमातून सांगतात की माणसाची कीर्ती अशी राहिली पाहिजे. भागवताचे घ्या ग्रंथ, भागवतामध्ये सगळे उदाहरणं
अनादी काळापासून वेगवेगळ्या मन्वंतरामध्ये केवळ त्याने संबंध कृष्णाशी जोडलाय. म्हणून आज बी त्यांची कीर्ती गुणगान केली. महर्षी वाल्मिकी घ्या, वेद व्यास घ्या, त्याच्यानंतर जेवढे काही ऋषी आहेत, वशिष्ठ मुनी आहेत, अंगिरा ऋषी आहेत, ह्या सगळ्या मुनींचं बघा येणे प्रकारे यांचा संपर्क आहे. म्हणजे ते तर ऋषी आहेत, पण आधुनिक काळातले जरी पहिले 1200, 1500, 2000 चैतन्य महाप्रभू 500 वर्षापूर्वी येऊन गेलेले. आज बी बंगालच्या घराघरामध्ये श्री चैतन्य महाप्रभूचं गुणगान केलं जाते. 12 अलवार आहेत दक्षिण भारतामध्ये जाताना. तर 12 अलवारांची जेवढे श्री वैष्णव आहेत, त्या श्री वैष्णवांच्या मंदिरामध्ये प्रत्येक मंदिरामध्ये 12 अलवारांची मूर्ती. अलवार म्हणजे संत महापुरुष, त्यांचं गुणगान केलं जाते. ह्या संसारामध्ये आपल्याला कोण विचारतं? कोणी विचारत नाही. म्हणून इथे समर्थ रामदास काय म्हणतात की देह त्यागी तर कीर्ती मागे उरावी. जेव्हा तुम्ही देह त्याग केल्यानंतर तुमची कीर्ती राहिली पाहिजे, असं कार्य करा. भौतिक जगातलं कार्य काही राहत नाही. बरेच लोक नाव टाकतात, त्या रेडियमनं नाही का नाव टाकतात, पेंटिंगनं नाव टाकतात. पण आता जसं मी काल एक बंगला पाहिला, तिथं आमच्या मंदिराच्या बाजूला बिल्डिंग आहे, वृंदावन कंस्ट्रक्शन, आणि खाली बिल्डरचं नाव होतं. ते सगळं त्या बिल्डिंग बरोबर नाही का सगळं जीर्ण झालंय. म्हणले अरे हे लोक आपलं नाव होण्यासाठी नावं टाकतात, पण पावसाने प्रकृतीनं नाही का नष्ट करून टाकले. पण जे भगवंताचे भक्त कुठं नाव लिहित नाही, पण तरी त्यांचं गुणगान होते. हे जगात लोकांना गुणगान करण्यासाठी खूप धडपड करावं लागते, प्रसिद्धी करावं लागते. पण संत भक्त हे भगवंताच्या संपर्कात आल्याबरोबर आज त्यांचं गुणगान केलं जाते. बघा एवढ्या पालख्या जातात, एवढ्या दिंड्या जातात. कशामुळं? केवळ एकच गोष्ट केली ह्या सगळ्यांना, केवळ पांडुरंगाशी, कृष्णाशी, रामाशी याने संबंध जोडले. आणि जेव्हा तुम्ही भगवंताशी संबंध जोडतात, तुम्ही देह त्याग केल्याबरोबर तुमची कीर्ती गुणगान केल्या जाते. जसं आमचे परमपूज्य राधानाथ महाराज गुरु महाराजाने वृंदावनमध्ये आपलं वाडामध्ये मोठा वृंदावन फॉरेस्ट म्हणून हे निर्माण केलेले आहे, मिनी वृंदावन, 12 वन आहे सगळं. त्या वृंदावनमध्ये महाराजांनी एक शिक्षण तयार केले, टेर कदम. त्या टेर कदममध्ये जेवढे हरे कृष्णाच्या संस्थेमध्ये ज्याने कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे, म्हणजे प्रपादांचे पासून तर प्रपादांचे डिसायपल, आणि आता वर्तमान काळात जे भक्त मंदिरात त्यांनी सेवा केली, भक्ती केली, तर तिथे महाराजांनी सगळ्या भक्तांचे फोटो लावले. का बरं लावले? केवळ हे भगवंताच्या हे भक्त आहेत ना, भगवंताच्या आणि प्रपादांच्या मिशनमध्ये आलेले आहेत. ते म्हणजे जोपर्यंत हे वृंदावन फॉरेस्ट राहीन तोपर्यंत यांचे फोटो राहतील. आणि आज ते वाडामध्ये सगळ्यात टॉप मोस्ट आणि भविष्यामधले सगळ्यात मोठं टुरिस्ट प्लेस आहे. तुम्हाला विश्वास येणार नाही, शनिवार रविवारी 10,000 पेक्षा जास्त लोक व्हिजिट करतात आणि स्पेशली टेर कदममध्ये जातात. आणि महाराज म्हटले हे प्रत्येक भक्ताला नाही का यांचं दर्शन घेऊन लोकांचा उद्धार होईल. भौतिकवादामध्ये कुठं कोणाचा फोटो लावतो? नगरसेवक असतो, त्याचं पद गेलं की गेला, सरपंच असेल की गेला. म्हणून इथे समर्थ रामदास सांगतात देह त्यागी ते कीर्ती मागे उरावी. माणसाने नाही का तेव्हाच त्याचं कीर्ती राहावं. आणि सेकंड लाईन म्हणजे काय? आता ही कीर्ती कशी? तर त्याच्या सेकंड लाईनमध्ये म्हणतात मना सज्जना हीच क्रिया धरावी. मना कोणती? तुला कीर्ती राहायची असेल ना, मग ती भक्तीची क्रिया कर. तुम्ही भक्तीची क्रिया कशी करता? धरसोड करता. तर क्रिया धरसोड राहिली तर मग भगवंत म्हणतात ठीक आहे धरसोड करतो. एवढं आपण इन्व्हॉल्व झालो पाहिजे भगवत भक्तीमध्ये, त्या भक्तीच्या क्रियामध्ये एवढं इन्व्हॉल्व झालं. आणि ती क्रिया कोणती? नविदा भक्ती. श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, अर्चनम, वंदनम, दास्यम, साख्यम, आत्मनिवेदम. इथं अर्पिता पुंसा भक्तीचे 9 लक्षणं. अशा नविदा भक्तीमध्ये श्रवण, आता तुम्ही श्रवण करता. कीर्तन काय? मी प्रवचन करतो, हे कीर्तन करणं. स्मरण म्हणजे काय? जेव्हा तुम्ही घरी गेल्यानंतर जे तुम्हाला पॉईंट्स आवडले प्रवचनामध्ये त्याला स्मरण करणं. आज मला काय आवडलं प्रवचनामध्ये, कीर्तनामध्ये काय आवडलं, त्याला स्मरण मेमोराईज केलं पाहिजे. त्याच्यानंतर अर्चनम म्हणजे ते
पूजा विधी केली पाहिजे, आपण वर्शिप केली पाहिजे. वंदनम, भक्तांना भगवंताला वंदन केलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर दास्यम, सेवक झालं पाहिजे, आपण सेवा केली पाहिजे. आणि आत्मनिवेदन, माझं जीवन गुरु आणि भगवंताच्या प्रती समर्पित आहे. ही कोणी क्रिया केली? क्रिया प्रल्हाद महाराजांनी केलेली. प्रल्हाद महाराजांनी ह्या 9विधा भक्तीचं वर्णन केलेलं आहे. आणि याच्यामध्ये एक एक भक्ताने एक एक क्रिया केली. श्रवणामध्ये कोणी केले? परीक्षित महाराजाने. कीर्तनामध्ये परीक्षित महाराजांनी केले. श्रवण कीर्तन स्मरणामध्ये लक्ष्मीदेवीने केलेले, लक्ष्मीने अक्रूजीने केलेले. वंदनम, वंदनामध्ये हे अंबरीश महाराज, वंदनामध्ये लक्ष्मी येऊन जाईल, वर्शिप करते ना. त्याच्यानंतर दास्यमध्ये हनुमानजी येतात. त्याच्यानंतर हे जे काही त्याच्यानं अंबरीश महाराज पण येतात. 9विधा भक्तीमध्ये एक एक आचार्याने एक एक विधी घेतलेली आहे. तसं तुमच्या जीवनातली एक विधी घ्या तरी तुमची कीर्ती राहते. पण त्या क्रियामध्ये तुम्ही तेवढे इन्व्हॉल्व पाहिजे. आपलं काय, आपलं क्रिया कशी आहे, चला बाबा आज आपल्या मूडनुसार आपण भक्ती करत असेल तर नाही, तर ती सातत्याने क्रिया करावं लागेल भक्तीची, तेव्हा तुमची कीर्ती राहील. म्हणून आमच्या आज मंदिरात कोणी म्हणतं ना, गोपालनपूर ड्रेसिंग कोणाचे करावं? तो गोपालनपूर. का? त्याने एकच क्रिया केलेली. कीर्तन कोणा करावं? तर सहशीर्ष प्रभूनं करावं. कारण कीर्तनामध्ये ते मास्टर, त्याने एकच क्रिया घेतली, कारण त्यांना गातात. कुकिंग करावं बेस्ट, चांगला प्रसाद जानकीनाथ प्रभूनं करावं. प्रवचन कोणी चांगलं द्यावं? शिक्षाष्टकम प्रभूनं द्यावं. आणि जे ग्रंथ कोणी चांगले वाचावे बेस्ट आणि डीपमध्ये आमचे नरसिंह कृपा प्रभू. म्हणजे काय झालं, प्रत्येक भक्ताने आपल्या जीवनामध्ये एक एक क्रिया करून काय केलं, आज बी आठवण केल्या जाते. म्हणजे काय होतं, त्यांच्या एक क्रियामुळं त्यांना आज ह्या गोष्टीमुळं मंदिरात विचारलं, अरे ड्रेसिंग गोपालनपूर करतात. म्हणजे काय होते, त्या क्रियामुळं त्यांचं नाव जोडलं जातं आणि मग त्यांची कीर्ती कायमस्वरूपी राहते. तसंच अध्यात्मामध्ये तुमची एक क्रिया चांगली पाहिजे. आमच्याकडे मंदिरात काही आनंद मुकुंद प्रभू ग्रस्त आहेत. ते गेल्या मी 20-19 वर्षापासून पाहतो. मॉर्निंग प्रोग्रामचं कोणाचा विषय आला की त्यांचं नाव पहिले येते. का? त्यांनी त्या क्रियाला एवढं डेडिकेट केलेलं आहे. म्हणजे तुम्ही क्रियाशी जोडल्या जातात एखाद्या क्रियाशी, तर त्या क्रियाला नाही का तुम्ही जेव्हा न्याय देतात, तुम्ही तिथं डीपली इन्व्हॉल्व होतात, तेव्हा त्या क्रियाबरोबर तुमचं नाव गेलं जातं. म्हणून इथे समर्थ रामदास स्वामी आपल्या मनाच्या श्लोकामध्ये सांगतात, मना सज्जना हीची क्रिया धरावी. आणि मग कसं करावं? मग पुढची लाईन खूप महत्त्वाची. मनाच्या चंदनाच्या परी ते झिजावय. चंदनाचा सुगंध कसा येतो? आजकाल तर ओरिजिनल चंदन भेटत नाही, पण आमच्या मंदिरात नाही का कर्नाटकहून मदन गोपालच्या सेवेसाठी पावडर मागवल्या जाते किंवा चंदन पण मागवलं जाते. जेवढं घासल्या जाते तेवढा त्याचा सुगंध येतो. तसंच लोक म्हणतात देह चंदनापरी झिजला. अरे कोणा झिजवलं? कोणासाठी झिजवला? लोक त्या बोर्डवर मोठमोठे स्लोगन लिहितात, वेगवेगळे स्लोगन लिहितात. अरे पण कोणासाठी यानं चंदनाचा झिजवला? चंदनाचा देह कधी झिजतो माहिती का? जेव्हा तुम्ही भगवंताच्या भक्तीसारखं चंदनासारखं झिजल्या जातात ना, असं डीपली तुम्ही स्वतःला झिजून घेतात, तेव्हा त्या चंदनाचा सुगंध येतो. जसं तुम्ही माचीची काडी आहे, ओली असेल ना, ते किती घर्षण करा ती पेटत नाही. पण तुम्ही जेवढा घर्षण करता तेव्हा ती पेटते, कडक असेल तर. त्याच प्रकारे आपलं जीवन भौतिक संसारामध्ये एवढे हे झाले की भक्तीची टूपच पेटत नाही आपल्याकडे. आपण किती प्रवचन ऐकू द्या, किती कीर्तन ऐकू द्या, काही फरक पडत नाही. जस्ट इन्फॉर्मेशन, अरे आज चांगलं प्रवचन झालं, पण माझी भक्तीची टूप पेटली का? जेव्हा तुम्ही चंदनापरी देह झिजणं म्हणजे काय? कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन सेवा करणे, भक्ती करणे. आपली झोप ती त्यागली पाहिजे, आपला कम्फर्ट झोन सोडला पाहिजे. बघा, संसारासाठी लोक पैसे कमवण्यासाठी खूप सॅक्रिफाईस करतात, डीपली. म्हणजे तुम्हाला सांगतो खूप सॅक्रिफाईस करतात. आता आमच्याकडे बिल्डिंगचं काम होतं आहे मंदिराच्या बाजूला. ते सेंटरिंगचे लोक किती रिस्की काम करतात 5व्या 7व्या मजल्यावर. काही सेफ्टी नसते. मला कधी कधी वाटते एखादी फाळी सटकली तर हा डायरेक्ट खाली येते. आज मी चारीधामला गेलो होतो,
त्या चारी धाममध्ये रस्त्याची कामं असताना एवढी मायनसमध्ये थंडी आणि त्या थंडीमध्ये ती लेबर काम करीत होती. याच्यापेक्षा डेंजर काय माहिती का, त्या चारी धामला पिट्टूवाले असतात ना, पिट्टू पाठीवर घेऊन बाई माणसाला घेऊन जातात पैसे, आणि त्याचं अंतर कमी नाही, 16 किलोमीटर. माणूस रिकामा चालायचा, जीवाचं पाणी पाणी होतंय. पण ते लोक पैशासाठी पिट्टूला घेऊन जातात. पण त्यापेक्षा डोलीमध्ये 4 लोक, त्यांच्या अंगाचं पाणी पाणी होतं. माइंडला ते कसं डायव्हर्ट करतात माहिती का, गाणे लावतात. म्हणजे त्यांना पेनची रिलीफ म्हणजे आठवण होणं म्हणून ते गाणे लावून चालत राहतात. गांजा पितात, त्याच्यानंतर बिड्या पितात. कारण की एवढं तर सांगायचं म्हणजे जगात तपस्या आहे. संसारात नाही का तुम्हाला काही अचीव करायचं असेल तर तपस्या काहीच भेटत नाही. आजच मी गाडीत येत असताना एका राजकीय व्यक्तीचा फोटो पाहिला आणि प्रभूजीला म्हणलं बघा, ह्या माणसानं 5-6 महिने किंवा 1 आठवडा उपोषण धरलं होतं, आंदोलन केलं, आणि केल्यानंतर आज त्याची कीर्ती, त्यांना गुणगान केले जाते, पुरस्कार दिले जातात, त्यांना ते पुढारी म्हटलेले. तर म्हटलं बघा, या संसारामध्ये तुम्ही थोडंसं उपोषण केलं, समाजासाठी काही केलं, उन्हातानाचे उभा राहिले, बसले, अन्न पाणी त्याग केला, तर तो समाज तुम्हाला उचलून धरतो. मीडिया तुम्हाला फोकस आणते, नंतर तुम्हाला मान सन्मान एवढा भेटला जातो आणि समाजामध्ये तुमच्या शब्दाची किंमत वाढल्या जाते. का? या माणसाने 1 आठवड्याचं उपोषण केलंय, त्याला भौतिक लाभ एवढा, कारण भौतिक लोकांसाठी केलं म्हणून भौतिक गोष्टी त्यासाठी तेवढं. विचार करा, जे पूर्ण पुरुषोत्तम भगवान नारायण आहेत, कृष्ण आहेत, विठ्ठल आहेत, यांच्यासाठी तुम्ही तपस्या केल्यानंतर तुमचं गुणगान किती केल्या जाईल. ह्या व्यक्तीला पद भेटलं, तुम्हाला कोणतं मोठं पद भेटन? जसं ध्रुव महाराजांनी 6 महिने तपस्या केली, पण त्या तपस्यामुळं काय झालं, आज बी ध्रुव पद वैकुंठाच्या बरोबरच. म्हणून कोणाचं मला सांगा बरं. भगवंत ध्रुव महाराजांना म्हणतात की अनादी काळापर्यंत माझं जो वैकुंठ आहे, त्या वैकुंठामध्ये तुझं ध्रुव राहीन, आढळ पद दिलेलं आहे. केवळ 6 महिने भक्ती केली, तर 6 महिन्याच्या भक्तीमुळं आज त्यांची कीर्ती राहिलेली. पण त्यांनी काय केलं, 6 महिने कठोर तपस्या केली. तसंच कलियुगामध्ये तपस्या करणं काय, 2च गोष्टीचे तपस्या प्रभुपाद म्हणतात. नाम जप करणे, एकादशी व्रत पालन करणे, आणि नित्य नेमाला सत्संगाला येणे. ही तपस्याचं. 1 घंटा बसणं म्हणजे बिना मोबाईलचं, एकच चॅनल चालतंय, बदलता येत नाही. मोबाईलमध्ये तर रील बदलता येतात, पण इथं कुठं बदलायचं. पण ही तपस्या आहे. पण तुम्ही 45 मिनिटाची तपस्या, लोकांच्या नजरेत येणार नाही ही तपस्या, पण जगन्नाथजींच्या, पांडुरंगाच्या, कृष्णाच्या नजरेत तुमची तपस्या ध्यानात येईल की हा भक्त मालिका आजचा मॅच सोडून बसलेला आहे, माझ्यासाठी जप करतोय, माझ्यासाठी ग्रंथ वाचतोय. आणि एकादशी व्रत, काल निर्जला एकादशी, आमच्याकडे बरेच भक्तांनी निर्जला व्रत धारण केलं. आज सकाळी त्याने जलप्राशन करून सोडलं. तर तुम्ही एक विचार करा, एक भौतिकवादी गोष्टी प्राप्त करण्यासाठी थोडीशी तपस्या केली तर त्याला एवढं भेटतंय. तर तुम्ही भगवंतासाठी झिजतान, म्हणून शिक्षाष्टकपूर्व एक वाक्य बोलतात, तुमचं शरीर झिजत राहणार आहे, पण तुम्ही कोणासाठी झिजवणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. संसारासाठी झिजवलं तुमच्या हाताला काहीच येणार नाही, पण तुम्ही जेव्हा भगवंतासाठी शरीर झिजवतान तर ते कायमस्वरूपी राहणार आहे. म्हणून साधू संतांनी शरीर झिजवलंय, पण ते कोणासाठी झिजवलंय, पांडुरंगासाठी झिजवलेलं आहे. म्हणून ह्या जगात कोणती गोष्ट सहज भेटत नाही. कीर्ती राहायची असेल तर स्वतःला चंदन बघा, आता आमच्याकडे चंदनाचा आधी हे असतो मास भगवंतांचे, सगळे भक्त पान टाकून उघडत राहतात कधीच, बरोबर भरपूर उघडल्यानंतर त्याच्यातून चंदन भेटते. तसं जीवनाला नाही का खूप उघडावं लागेल भगवंतासाठी. मी आता चोखामेळ्याचं जीवनचरित्र वाचत होतो. नामदेव महाराज जेव्हा त्यांच्या अंगावर भिंत पडली आणि त्या भिंतीमध्ये ते दाबले गेले, चोखामेळा गेल्यानंतर भगवंत नामदेव महाराजांच्या स्वप्नात गेले, म्हटले की चोखामेळ्याची अंत्यविधी केली नाही, तू जाऊन बघ आणि ती अंत्यविधी कर. नामदेव महाराजाला प्रश्न पडला की एवढे लोक त्या भिंतीमध्ये गेले, नेमकं चोखामेळ्याची कसं ओळखायचं. गेल्यानंतर ते ज्या बॉडीजवळ गेले त्या बॉडीच्या हाडातून नाही का एकच येत होता, रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. चोखामेळा कोण होते,
भगवंताने त्यांची जात पाहिली, त्यांचं सोशल स्टेटस पाहिलं, त्यांचं रूप रंग पाहिलं का? त्याने जीवनभर समाजानं तिरस्कृत केलं, एवढं त्यांच्या लाईफमध्ये एवढं स्ट्रगल होतं, पण एकच गोष्ट केली त्यांनी, अख्खं जीवन भगवान पांडुरंगासाठी झिजवलं. आणि जेव्हा पांडुरंगासाठी झिजवल्यामुळं पांडुरंगाने स्वतः केअर केली. आणि आज बी तुम्ही एवढे वर्षे झालेत, 300-400 वर्षे पेक्षा जास्त, नामदेव पायरीच्या बाजूला पांडुरंगाने स्थान कुठे दिले? आपल्या चरण कमलाजवळ दिले. म्हणून पंढरपूरची यात्रा कधी सफल होती माहिती आहे तुम्ही? जेव्हा पांडुरंगाचं दर्शन घ्यायला आल्यानंतर पहिले चोखोबाचं दर्शन घेतात, तेव्हा तुमची यात्रा सफल होते. भगवंतानं काय पाहिलं? भौतिक उपलब्धी पाहिली नाही, न रूप रंग जात स्त्री पुरुष काही पाहिलं नाही. कानुपात्रा कोण होती? मुक्तकेशी कोण होती? भौतिक स्टेटसमध्ये तुमचं पद आणि पैसा असेल तर तुम्हाला तुमची व्हॅल्यू असते, पण भगवंताच्या भक्तीमध्ये, केवळ भगवंताच्या भक्तीमध्ये तुम्ही नुसते जोडले. कानपात्र कोण? वेश्याची पोरगी होती. चोखामेळा कोण होता? नामदेव महाराज कोण होते? शिंपी होते. जनाबाई कोण होते? दासी होती. पण केवळ याने भगवंताच्या संपर्कात राहिले आणि आपलं ध्येय, आपलं जीवन संपूर्ण सॅक्रिफाईस करून, त्याग करून आज बी त्यांचं स्मरण केलं जाते. तुम्ही म्हणता प्रभूजी तिले मोठे लोक होऊन गेले, आमचं कोण आठवण करणार आहे? तुम्हाला सांगतो आज बी कितीतरी लोक आहेत. आता आमच्या मंदिरामध्ये लादनी माताजींची स्टोरी सांगितली जाते. जेव्हा अमेरिकेमध्ये प्रभुपादाच्या संपर्कात आल्या आणि आल्यानंतर जगानेजीचं त्या 8-8 घंटे वर्शिप करायच्या, तर जगानेजी म्हटले, अरे किती दिवस वर्शिप करते? आफ्रिका देशामध्ये जाऊन गीतेचा प्रचार कर. नित्यानंद प्रभू त्यांना सगळ्या स्वप्नात येऊन ते म्हणले, मी भगवंत म्हणले काळजी करू, माझी सेवा भरपूर करा. तर त्या माताजी अमेरिकेतून आफ्रिकेच्या अमेझॉन जंगलामध्ये गेल्या. का बरं? भगवंताची इच्छा आहे, माझ्या गुरु महाराज प्रभुपादांची इच्छा आहे. आणि एवढ्या आफ्रिकन लोक म्हणजे जे पशुला खाणार आहेत ते कसे खातात माहिती आहे का? तुम्ही नारळ पाणी पितात ना, तसं ते माकडाला ठेवतात आणि माकडाचं कवटी फोडून नाही का त्याच्यातलं ब्लड पितात ते. अशा लोकांना कृष्ण भक्तीचा प्रचार केला, विचार करा. आणि त्याच आफ्रिकन लोकांनी तिथल्या काही टोळ्या होत्या, त्यांना गोळ्या मारल्या. पण आज बी इस्कॉनमध्ये त्यांचं नाव काढलं जातं आणि म्हणून त्यांचं लादनी लेगेसी म्हणून नावाचं बुक्स आहे. जयानंद प्रभुपादांचे डिसायपल रथयात्रा चालू केली. प्रभुपाद म्हटले की जेवढ्या इस्कॉनमध्ये रथयात्रा होत्या तेवढ्या रथयात्रेवर जयानंद प्रभूचा फोटो पाहिजे. त्या लोकांनी काय केलं? सगळं सॅक्रिफाईस केला, झिजले भगवंतासाठी, गुरुसाठी. त्यामुळं आज बी त्यांची मूर्तीनंतर सुद्धा कीर्ती राहते. म्हणून इथं समर्थ रामदास स्वामी हे अभंगाच्या माध्यमातून मना चंदनाचे परी झिजावे, परी अंतरी सज्जने निरावे. पण अंतरात काय असलं पाहिजे? अंतरकरण प्रसन्न राहिलं पाहिजे, झिजत कर. नाही तर बळजबरी प्रभूजी सांगतात जप करायचा, प्रवचना नाही, आंतरिक खुश राहिले. बर्डन म्हणून करू नका. बर्डन म्हणून करता तर जास्त काळ टिकणार नाही तुमचा. पण नॅचरली तुम्ही जेव्हा करता तेव्हा तुम्ही आनंदी आणि सुखी राहता. आणि अशा गोष्टींना प्रसन्न होऊन भक्ती करताना तर समर्थ रामदास स्वामी ह्या मनाच्या श्लोकातून आपल्याला हे शिकवतात. आणि मग पुढे तुकाराम महाराज समर्थ रामदास ह्या दुसऱ्या श्लोकांमध्ये आणखीन काही गुणगान करतात. काय टाईम झालं प्रभूजी? 8:45 झालेले. तर हे दिलेले. तर आपण एक दुसरा श्लोक घेऊया. प्रभूजी चेंज करा.